नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, चला आज छान अशी भाजी तुम्हाला दाखवत आहे। तर ही बघा माठाची भाजी। माठाची म्हणजे गावाकडे माठाची भाजी म्हणतात तिला, मठली। तिकडे शहरामध्ये मठली बोलतात, पण गावाकडे माठाची भाजी बोलतात। तर ही ताजी ताजी शेतामधून माठाची भाजी आणलेली आहे। तर फराळाचं खाऊन खूपच कंटाळा आलेला आहे, गोडधड। तर म्हटलं चला आज आपल्यासाठी आपण काहीतरी वेगळं बनावं। तर माठाची भाजी घेऊन आलेले आहे। आता झणझणीत आणि अशी मस्त चमचमीत अशी माठाची भाजी बनवत आहे। तर मैत्रिणींनो बघा, ही माठाची भाजी छान अशी मिसळून काढली आणि 3 पाण्याने अशी स्वच्छ अशी धुवून काढलेली आहे। एकदम खायला चवदार आणि पोट साफ करते, आरोग्याविषयी चांगली असते ही माठाची भाजी। हिरवी हिरवीगार अशी मस्त ताजी ताजी माठाची भाजी। तर आज मी माठाची भाजी तव्यावर करणार आहोत, साधी आणि सोपी गावाकडची माठाची। तांदूळाची भाजी बारीक पानाची असते आणि माठाची भाजी मोठमोठे थोडे पानं असतात तिचे। तर ही माठाची आणि तांदूळाची छोटे छोटे पाण्याची असते। तर आता ही भाजी कशी बनवायची आहे मी ते तुम्हाला दाखवते। तव्यावरची साधी सोपी आपण माठाची भाजी बनवणार आहोत। त्याच्यासाठी आपण काय घेतलेलं आहे बघा। त्याच्यासाठी खाली हा कांदा घेतलेला आहे आणि ही कोथिंबीर, हे हिरव्या मिरच्या कापून घेतलेला आहे, मीठ। याच्याशिवाय ह्या माठाच्या भाजीत दुसरं काहीच टाकायचं नसतं। साधे आणि सोपी, झणझणीत आणि चमचमीत अशी तोंडाला चव देणारी अशी आरोग्यदायक माठाची भाजी आपण बनवणार। हे बघा मैत्रिणी, माठाच्या भाजीबरोबर खाण्यासाठी अशा ज्वारीच्या खरपूस आणि खमंग अशा छान भाकरी केलेल्या आहे बघा। तर ह्या पद्धतीने अशा साध्या सोप्या आपल्या ज्वारीच्या भाकरी माठाची भाजी संग खायला खूप छान लागतात आणि टेस्टी लागतात। तर याच्यासाठी मी मस्त अशी खरपूस अशा छान ज्वारीच्या 2 भाकरी बनवल्या आल्या आहे। तर चला आता आपण माठाची भाजी बनवणार आहोत तव्यावर टाकून। तर ह्या पद्धतीने अशा भाकरी बनवा ज्वारीची। बघा अशी मस्त खरपूस आणि खमंग अशी भाकर तयार झालेली आहे आपली ही। तर आता आपण ही भाकर माठाच्या भाजी संग खाणार आहोत। तर आता मी माठाची भाजी तयार कशी करता हे तुम्हाला मी दाखवत आहे। ज्वारीच्या भाकरी माठाच्या भाजीबरोबर खूप छान लागतात आणि टेस्टी लागतात। तर बघा असे तुम्ही माठाची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी संग खाऊन बघा, करून बघा आणि खाऊन बघा। आणि चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब विसरू नका। मैत्रिणी बघा, छान असा आपला तवा ठेवलेला आहे। भाकर केल्यामुळे तवा काळा झालेला आहे। तर आपण तव्यावर तेल टाकलेलं आहे। तर आता आपण तव्यावर कांदा टाकणार आहोत। तव्यावरची गावाकडची माठाची भाजी, साधी आणि सोपी। कढाईत कशी होती, कढाईत जरना मग गचगच होती आणि जास्त शिजल्या जाते। तर ही भाजी आहे ना मैत्रिणी, जास्त शिजवावी नाही लागत। आता बघा नुसतं आपण काय टाकलेलं आहे माठाच्या भाजीमध्ये, कांदा आणि कोथिंबीर, कांदा आणि मिरच्याच टाकलेलं आहे। याच्याविषयी दुसरं काही टाकायचं नाही। आणि त्याच्यानंतर त्याच्यात काय टाकायचं, चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे। आता हे बघा चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं। आता मस्त असं छान असा कांदा हे परतलेला आहे। तवा गरम असल्यामुळे हा कांदा परतून गेलेला आहे। आता आपण मस्त अशी छान आता ही भाजी याच्यावर तव्यावर बनवणार आहोत। गावाकडची भाजी आपली तव्यावरची। तर ही बघा ही भाजी आपण टाकलेली आहे। तर आता ही अशी या पद्धतीने टाकायची आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं। मस्त अशी छान अशी तर आता तवा गरम असल्यामुळे तडतड आवाज येत आहे। आता याच्यावर थोडंसं आहे बघा असं मीठ टाकायचं परत वरून मीठ टाकल्यामुळे कसं म्हणजे आडणे नाही राहत आणि पूर्ण चवदार लागते। हिरवी हिरवीगार अशी छान माठाची भाजी तव्यावरची आणि ज्वारीची भाकर आज आपण खाणार आहोत। गोडधड खाऊन खूपच तोंडाला कसं तरी वाटतंय। म्हटलं आज नाही आपण माठाची भाजी बनवूनच खाऊया ज्वारीच्या भाकरीबरोबर, आपली साधी आणि सोपी। तर आता बघा आपण झाकण ठेवणार आहोत भाजी खाली बसोपर्यंत। तर ह्या पद्धतीने अशी भाजी बनवा, खाऊन बघा कशी बनते आणि खूप टेस्टी लागते मैत्रिणींनो। मेथीच्या भाजीसारखीच लागते, पण खूप छान। मेथीची भाजी थोडी कडसर आणि पण खायला छान लागते एकदमच।
एवढंच आहे, तेलाची धार थोडीशी जास्त टाकायची आणि चमचमीत बनवायची. चमचमीत आणि झणझणीत अशी माठाची भाजी आज मी बनवत आहे. तर ती कशी बनवत आहे मी ती तुम्हाला पूर्ण दाखवलेली आहे. तर चला आता आपण झाकण ठेवूया. मैत्रिणी चला आता आपण झाकण काढून बघूया आपली माठाची भाजी तयार झाली आहे का काय. तर हे बघा असं छान असा मस्त सुगंध सुटलाय घरात आणि एकदम मस्त अशी किती खावा अशी माठाची भाजी तव्यावरची आता आपण खाणार आहोत, बघणार आहोत. तर हे बघा आता आपण छान अशी उलथून घेतलेली आहे. आणि या भाजीला मैत्रिणी जास्त शिजवायचं नसतं, कारण जास्त शिजवलं ना गचगच होते. तर त्याच्यासाठी म्हणजे कमीच प्रमाणात शिजवावं लागतं. तर हे बघा छान अशी मस्तपैकी सेंट सुटला आहे आणि छान मस्त अशी खायला एकदम चवदार अशी रान भाजी आपली गावाकडची माठाची भाजी. पावसाळ्यात अशी ही भाजी कुठे बी येते. तांदूळदा झाला, माठाची भाजी झाली, पण खायला खूप छान लागते अशी. तर अशी मस्तपैकी अशी झणझणीत आणि चमचमीत आज मी माठाची भाजी केलेली आहे. म्हटलं गोडधड खाऊन एकदम तोंडाला चव नसताना म्हटलं ही भाजी आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर अशी खायची. ज्वारीची भाकर अशी मस्त खरपूस बनवायची किंवा चपात्या पोळीबरोबर बी छान लागते, बाजरीच्या भाकरीबरोबर बी. पण ही भाजी खूप खायला चांगली लागते. तर आता ही भाजी आपली छान अशी तयार होत आहे. तर आपण परत एकदा हलवून घेऊया. चमचमीत आणि अशी मस्त झणझणीत अशी माठाची भाजी तयार झालेली आहे. तर चला मैत्रिणींनो, लवकर या गरम गरम भाजी खायला. आणि मैत्रिणींनो, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. दुसरी रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे. साध्या आणि सोप्या आपल्या रेसिप्या राहणार आहे गावाकडच्या. तर हे बघा मैत्रिणी कशी मस्त पैकी असं वाटतं किती खावा. गरम गरम अशी मस्त माठाची भाजी आणि त्याच्याबरोबर ज्वारीची भाकर. तर चला आता ही भाजी आपण बघूया. अशी अशी बघायची. तुम्ही नका बघू, तुम्ही उलटणीवर वगैरे घेऊन बघा जा, मला सवय आहे. हे बघा अशी बघायची. तर अजून थोडीशी बाकी आहे कसर. आणि काय एवढी बारीक नाही निसावा लागत, मोठे मोठे पत्ते असतात थोडे. तांदळाच्या पत्त्यासारखी नसती. तांदळाचे पत्ते कसे बारीक असतात तांदळाच्या भाजीचे. तर आता ही छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे. मैत्रिणी चला आता आपण भाजी काढून घेणार आहोत. तव्यावरची मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी मस्त तांदळाची भाजी. तर चला आता आपण भाजी काढून घेऊया. आणि भाजी कशी बनवली ही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही बनवा, खा. चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं विसरू नका. चला भाजी तयार झालेली आहे मैत्रिणी. तर बघा मैत्रिणी, झणझणीत आणि चमचमीत अशी छान अशी आपली तांदळाची भाजी तयार झालेली आहे. हे पहा गावाकडची रानभाजी तांदळाची एकदम मस्त अशी तयार झालेली आहे. चला मैत्रिणी या आता जेवण करण्यासाठी. एकदम मस्त बघा किती खायला तोंड अडवणारी झणझणीत आणि चमचमीत ही भाजी. हे बघा मैत्रिणी, ज्वारीची भाकर आणि झणझणीत आणि चमचमीत अशी मस्तपैकी तांदळाची भाजी आणि खरपूस अशा ज्वारीच्या भाकरी. तर चला मैत्रिणी या जेवायला. गोडधड खाऊन खूपच जीवावर आलंय. आता म्हटलं चला साधा आणि सोपा जेवण बनवावा.